नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिजनल जॉग्राफी ऑफ इंडिया या विषयाच्या अंतर्गत ड्रेनेज पॅटर्न, नदी प्रणाली हे महत्त्वाचं प्रकरण आपण पाहत आहोत. बघा, गेल्या 2-3 लेक्चरपासून या नदीतल्या या प्रकरणातील काही महत्त्वाच्या नद्यांची माहिती आपण घेत आहोत. त्यापैकी हिमालयातील नद्या ज्या आहे त्यापैकी ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू आणि या प्रमुख 3 नद्या आपण पाहिल्या. त्यानंतर ज्या दख्खनच्या पठारावर उगम पावणाऱ्या ज्या आहे महानदी आणि गोदावरी या नद्यांचा सुद्धा आपला अभ्यास झाला. आता कृष्ण आणि कावेरी ह्या आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. कृष्णा आणि कावेरी या दक्षिणेकडील अतिशय महत्त्वाच्या नद्या असून दक्षिण भारतातील कृष्णा नदी ही जी आहे हिचं जे लोकेशन आहे साधारणतः तिच्या उत्तरेला गोदावरी नदीचा जो कॅचमेंट एरिया आहे आणि दक्षिणेला कावेरी नदीचा कॅचमेंट एरिया आहे. कृष्णा नदीची लांबी 1280 किलोमीटर असून तिचे जलवहन क्षेत्र जे आहे 2,52,400 चौरस किलोमीटर आहे. या नदीचा उगम महाबळेश्वर येथे 1438 मीटर उंचीच्या डोंगराळ भागामध्ये होतो आणि या क्षेत्रामध्ये याच महाबळेश्वरच्या परिसरात किंवा याच थंड हवेच्या ठिकाणी अनेक नद्यांचा उगम होतो. त्यापैकी कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री या प्रमुख नद्यांचे उगमस्रोत म्हणून या महाबळेश्वरला ओळखलं जातं. त्यापैकी गायत्री, सावित्री ज्या नद्या आहे या पश्चिमवाहिनी नद्या आहे आणि या इतर नद्या या पूर्ववाहिनी नद्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, या नद्या ज्या आहे महाबळेश्वरमधून वेगवेगळ्या दिशांनी जरी वाहत असल्या तरीसुद्धा मुख्य स्रोत जो आहे तो महाबळेश्वर आणि मोसमी पाऊस हा मुख्य पाण्याचा स्रोत या ठिकाणी आहे. दरवर्षी सुमारे या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे की 625 सेंटीमीटर इतका पाऊस या परिसरामध्ये पडतो. बघा, आपण बऱ्याच वेळेस पावसाचा अभ्यास करत असताना सुद्धा, पर्जन्यछायेचा अभ्यास करत असताना सुद्धा महाबळेश्वर हे पश्चिम दिशेवर आहे, पश्चिम उतारावर आहे म्हणून त्या ठिकाणी 625 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. तर पूर्व उतारावर असलेले जे पाचगणी असेल, वाई असेल, ही जी ठिकाणं आहे या ठिकाणी त्याच्यात 10% कमी पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो. 32 किलोमीटर अंतर आहे वाई आणि महाबळेश्वर. महाबळेश्वरच्या डोंगर रांगाच्या उत्तरेकडून खाली येऊन कृष्णा नदी आग्नेय व पूर्व दिशेने वाहू लागते आणि तेथे कृष्णेला वेण्णा नदी मिळते. वेण्णा नदी ही पश्चिमवाहिनी नदी आहे. ही महाबळेश्वर येथेच उगम होतो हिचा आणि ती पुढे येऊन प्रथम कृष्णेला येऊन मिळते आणि तिथून कृष्णा ही दक्षिण वाहिनी होते. माहुलीपासून 50 किलोमीटर अंतरावर कराड येथे कृष्णा आणि कोयना यांचा संगम आहे. त्याला प्रीती संगम या नावाने ओळखलं जातं. कृष्णा आणि कोयना यांचा प्रीती संगम. बघा, या ठिकाणी कोयनानगर हे महत्त्वाचं धरण आहे आणि याचा इतिहास, याचा थोडासा बॅकग्राऊंड जर आपण पाहिला तर ज्यावेळेस हे कोयनानगर धरण या परिसरामध्ये बांधलं गेलं त्यावेळेस 1967 या वर्षी या ठिकाणी एक प्रचंड असा भूकंप झाला आणि तो महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा भूकंप म्हणून नोंदला गेला. तर या कोयनानगर परिसरातला एक प्रचंड पाणी या ठिकाणी साठलं गेलं आणि त्यानंतर पुढे याच ठिकाणी महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्पसुद्धा बांधला गेला. कराडापासून वर कृष्णेवर खोडशी येथे बंधारा आहे आणि त्याच्या जोडीला कोयनाचेही पाणी हे शेतीला उपलब्ध होईल असा एक महत्त्वाचा उद्देश या धरण बांधण्यामागे होता. सांगलीजवळ कृष्णेला पुन्हा वारणा एक महत्त्वाची नदी येऊन मिळते आणि पूर्वेकडून येरळा नावाची एक महत्त्वाची उपनदी येऊन मिळते. कुरुंदवाड येथे कोल्हापूरहून आलेली पंचगंगा नदी, जिला आपण पाहिलं की मागच्या वर्षी प्रचंड पूर या नद्यांना आले होते. या सगळ्या कृष्णा नदीच्या परिसरातील नद्यांना प्रचंड पूर आले होते. त्यापैकी ही नदीसुद्धा एक महत्त्वाची नदी होती आणि त्या ठिकाणी नृसिंहवाडी हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र, महत्त्वाचं देवस्थान या परिसरामध्ये आहे. बघा, कासारी,
कुंभी, तुळशी आणि भोगवती आणि सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा तयार झालेली आहे. या पाचही नद्यांना प्रचंड पूर मागच्या वर्षी होता. भगवतीश्वरजवळ राधानगरी येथे एक महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प उभारलेला आहे. त्यानंतर तिथे कृष्णेला दूधगंगा नदी येऊन मिळते आणि नंतर कर्नाटकच्या हद्दीमध्ये ही नदी शिरते. बघा, इतकी या प्रत्येक नदीचा उल्लेख करणं गरजेचं आहे. अर्थात ह्या मोठ्या नद्या आहे, परंतु अजूनही काही छोट्या छोट्या नद्या, या प्रचंड नद्या या नद्यांना, या मुख्य नदीला येऊन मिळतात. भोगवतीवर राधानगरी एक महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प आहे. त्याचबरोबर राधानगरी नावाचं महत्त्वाचं धरण या ठिकाणी आहे. एक महत्त्वाचा साखर कारखानासुद्धा तो प्रसिद्ध आहे. यानंतर पुढे जी दूधगंगा नदी मिळते, त्यानंतर पुढे आपण पाहतो की जी कर्नाटक हद्दीमध्ये शिरल्यानंतर त्या पुढे सुद्धा तिचं पात्राची जी रुंदी आहे ती पुढे वाढत वाढत जाते. सातारा सांगली जिल्ह्यातून जवळजवळ 300 किलोमीटर कृष्णा नदी वाहत जाऊन तिचे पात्र विशेषतः रहिमतपूरपर्यंत खोल व खडकाळ आढळते. तिची रुंदी जवळजवळ 30 ते 35 किलोमीटर रुंदीचे त्या परिसरामध्ये सुपीक काळ्या मृदेचा प्रदेश तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ऊसाचं क्षेत्र त्या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामध्ये अनेक पिकं घेतली जातात. त्याच्या उगमाकडील प्रदेशात उन्हाळ्यात अनेक वेळा नदी ही कोरडी असते. साहजिकच, कारण त्या ठिकाणी पडणारा पाऊस हा हंगामी आहे आणि म्हणून त्या परिसर जो आहे या महाराष्ट्रातील बऱ्याच वेळेस ती कोरडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे बांधून त्या ठिकाणी कारखान्यांना वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जातो. तिच्या उत्तरेकडील प्रमुख उपनद्यांपैकी भीमा नदी ही सुद्धा महत्त्वाची उपनदी आहे. भीमा नदीचं खोरं हे महाराष्ट्रातील खूप भरपूर मोठं आहे, परंतु ही भीमा महाराष्ट्रातील महत्त्वाची उपनदी आहे, परंतु पुढे जाऊन ती महाराष्ट्राबाहेर पडल्यानंतर पुढे जाऊन ती कृष्णेला जाऊन मिळते. तरी ती त्या ठिकाणी सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात भीमा नदीचा महत्त्वाचा पाण्याचा स्रोताचा उपयोग होतो. बेळगाव जिल्ह्यात कृष्णा पूर्वेकडे वाहत जाते आणि कर्नाटक पठारावरून विजापूर जिल्ह्यात जाते. याच जिल्ह्यात त्या ठिकाणी काळी व जांभ्या दगडाची माती किंवा जांभी मृदा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी 6 ते 16 मीटर उंचीच्या दरडी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक वृक्ष या परिसरामध्ये आपल्याला दिसतात. विजापूर जिल्ह्यात कृष्णेला घटप्रभा नदी मिळते आणि घटप्रभेवरच गोकाक नावाचा एक प्रसिद्ध धबधबा आहे. ठीक आहे, घटप्रभा, गोकाक. तर हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण अभ्यासनीय विषय आहे. यानंतर कृष्णा 500 ते 100 मीटर उंचीच्या पठारी प्रदेशातून 500 ते 600 मीटर उंचीच्या पठारी प्रदेशातून पुढे 200 ते 500 मीटर उंचीच्या पठारी भागात येते. म्हणजे सुरुवातीला पहिला जो भाग होता तो 500 ते 1000 मीटर उंचीचा, नंतर पुढे 200 ते 500 मीटर उंचीच्या भागात म्हणजे उतारतीला. त्यानंतर तिथे तिला मलप्रभा नावाची नदी येऊन मिळते. ती रायचूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांची सीमा या ठिकाणी आहे. बघा, जलदुर्ग येथून अरुंद घळईतून गेल्यावर तिला ढोण नदी मिळते. आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर आंध्र प्रदेशाचा महबूबनगर व कर्नाटकचा गुलबर्गा आणि रायचूर जिल्हे एकत्र येतात. तेथे रायचूरच्या उत्तरेस 25 किलोमीटर अंतरावर कुरगड्डी येथे भीमा नदी कृष्णेला येऊन मिळते. दत्तचं रमणीय स्थान या परिसरामध्ये आहे. उगार, शुखाली आणि कुरगड्डी हे क्षेत्रही याच कर्नाटक जिल्ह्यामध्ये आहे. येथून पुढे पावसाचे प्रमाण बेताचे असल्यामुळे या ठिकाणी काही महत्त्वाची खरीप पिकं होतात. तसेच जिथे पाणी पुरवठा आहे तिथे ऊसाचं उत्पादनही घेतलं जातं. त्यानंतर कृष्णेला तिची महत्त्वाची उपनदी येऊन मिळते ती तुंगभद्रा. ती कर्नाटकमधून कृष्णेला कर्नाटक बाहेर जाऊन मिळते. कर्नाटकमध्ये वाहत येते आणि नंतर बाहेर जाऊन मिळते. परंतु कृष्णेपेक्षाही त्या राज्यात, कर्नाटक राज्यात तुंगभद्रेचा अधिक उपयोग होतो. शिमोगा, चित्रदुर्ग, बेल्लारी, रायचूर या जिल्ह्यातील नद्या तुंगभद्रेलाच पाणी पुरवठा करतात आणि
मल्लापुरम येथे तुंगभद्रेवर एक महत्त्वाचं धरण बांधलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आंध्र प्रदेशात महबूबनगर जिल्ह्यात नैऋत्येकडून भागातून येणारे आग्नेय दिशेकडून पुढे गेल्यानंतर महबूबनगर कुर्नूल सीमेवर आलेली तुंगभद्रा ही कुर्नूलच्या पुढे संगमेश्वर येथे कृष्णेला मिळते. येथून पुढे कृष्णा नदी या काही महत्त्वाच्या जिल्ह्यांची सरहद्द बनते. त्याचबरोबर आंध्र प्रदेशाची राजधानी हैदराबाद येथे मुसी नदीवर जी हैदराबाद आहे मुसी नदीवर असून ती वाडापल्ली येथे कृष्णेला मिळते. या राज्यात नल्लामलाई पर्वतरांगा जे आहे पर्वतरांगाच्या पश्चिमेकडे कृष्णा ईशान्येकडे वाहत जाते आणि तेथे ती पूर्व घाटाच्या दोन टेकड्यामधील जवळजवळ 1370 मीटर रुंदीच्या अरुंद भागात कोरोमंडल किनारी प्रदेशात उतरते. रुंद भागात तेथूनच तिचा त्रिभुज प्रदेश सुरू होतो. त्यानंतर याशिवाय नलगोंडा जिल्ह्यात नंदीकोंडा येथे नागार्जुन सागर हा एक महत्त्वाचा प्रकल्प, कृष्णा नदीवरचा महत्त्वाचा प्रकल्प जो आहे नागार्जुन सागर. कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशातील कालवे जे आहे गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील कालव्यांना एकमेकाला जोडले गेले आहे. बकिंगहॅम कालवातून जो महत्त्वाचा कालवा जो आहे तो काकीनाडा ते मद्रास किंवा चेन्नई इथपर्यंत होड्यातून वाहतूक त्या कालव्याद्वारे केली जाते. या मुखापासून 80 किलोमीटर अंतरपर्यंत आतमध्ये भागापर्यंत कृष्णेत जलवाहतूक केली जाते. आणि कृष्णा जिल्ह्यात पुलीगड्डा येथे 2 प्रवाह होऊन ती 2 मार्गाने समुद्राला जाऊन मिळते. काही पुढे जाऊन पुन्हा 3 मार्ग तिचे होतात. याचा उत्तर त्रिभुज प्रदेशातील दुसऱ्या एका फाट्याच्या मुखाशी मच्छलीपट्टम नावाचं शहर किंवा बंदर वसलेलं आहे. पुराच्या वेळी अनेक चौरस किलोमीटर प्रदेशावर दररोज काही सेंटीमीटर जाडीचा थर गाळाचा या परिसरामध्ये होतो. त्यानंतर ईशान्य मोसमी वारे सुद्धा ज्यावेळेस भारतात परतीचा मान्सून होतो त्यावेळेस आंध्र आणि तामिळनाडूच्या किनाऱ्यावर जो पाऊस पडतो तोच पाऊस या कृष्णेच्या खोऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला पडताना पाहायला मिळतो. त्यानंतर या समुद्र किनाऱ्यावर व नदी सरोवरातून मासेमारी ही मोठ्या प्रमाणात चालते आणि उद्योगांची वाढ सुद्धा या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. याच राज्यातून कृष्णा जवळजवळ 720 किलोमीटर अंतर वाहत जाते. बघा इथे थोडक्यात माहिती अशी दिली आहे की जो कृष्णा नदी जलवाटपाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तर तो सुद्धा एक महत्त्वाचा आहे. बघा महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र यांच्यात या कृष्णेचं पाणी वाटप व्हावं किंवा याच्यातून अनेक वेळा वाद उद्भवलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि हा जो प्रश्न आहे सुप्रीम कोर्टापर्यंत आपल्याला गेलेला दिसतो. आणि 1969 मध्ये न्यायमूर्ती बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली लवादनामा होऊन त्यामध्ये 1973 पासून काही अटी लागू केल्या. त्यामध्ये आंध्रला सुमारे 23 घनमीटर किंवा 23% जरी म्हटलं तर 23 दशलक्ष घनमीटर, कर्नाटकला 20 दशलक्ष घनमीटर आणि महाराष्ट्राला सुमारे 16 दशलक्ष घनमीटर पाण्याचा हक्क वापरण्यात आला. तर अशा प्रकारे हे कृष्णा नदीच्या बरोबरच हा एक महत्त्वाचा भागसुद्धा तिला जोडलेला आपल्याला दिसतो. या नदीवर अनेक धार्मिक व पवित्र क्षेत्र बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कावेरी नदी बघा ही या पठारावरील महत्त्वाची नदी, प्रमुख नदी आहे आणि तिची लांबी 760 किलोमीटर असून जलवहन क्षेत्र 94,400 चौरस किलोमीटर आहे. कर्नाटक राज्यातील कुर्ग जिल्ह्यातील ब्रह्मगिरी डोंगरावर 1425 मीटर उंचीवर हिचा उगम होऊन आग्नेयेकडे वाहत जाते आणि तिच्या प्रवाहाची दिशा अनेक वेळा बदललेली आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा पुराच्या वेळेस असेल किंवा इतर हालचाली असतील यामुळे हिची दिशा बऱ्याच वेळेस बदललेली आपल्याला दिसते. ती प्रथम पूर्वेस, नंतर ईशान्य, आग्नेय, नंतर नैऋत्येस अशा वेगवेगळ्या दिशेंनी वाहताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तामिळनाडूच्या
कोइंबतूर व सालेम जिल्ह्यातील सीमेवर थेट दक्षिण व भवानी श्रीरंगपूर जिल्ह्याच्या आसपास ती पुन्हा आग्नेयेकडे वाहत जाताना आपल्याला पाहायला मिळते. तिचा एक फाटा क्वालेरून या नावाने वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतो. त्यानंतर दुसरा फाटा जो आहे तंजावरपासून वाहत जाऊन तो नागापट्टणमजवळ समुद्राला जाऊन मिळतो. हा सुपीक त्रिभुज प्रदेश म्हणून हिचा ओळखला जातो. सुरुवातीला ब्रह्मगिरी आणि कुशलनगर टप्प्यात कावेरी डोंगराळ प्रदेशातून कोरून काढलेल्या नागमोडी आणि घनदाट वनस्पतीयुक्त उंच उंच कड्यांच्या दरीतून वाहत येते आणि कर्नाटकच्या पठाराच्या सुमारे 35 किलोमीटर रुंदीच्या भागात आणि 1000 मीटर उंचीच्या मलनाड भागातून पुढे मैदानी प्रदेशातून वाहत जाते आणि अत्यंत खडकाळ भागातून वाहणारी एक महत्त्वाची नदी आहे. ग्रॅनाइट नावाचा महत्त्वाचा खडक या परिसरामध्ये आढळतो आणि त्यामुळे अनेक द्रुतवाह व धबधबे या ठिकाणी तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर 300 ते चंचनकट्टी हा येथील एक महत्त्वाचा जलप्रताप ज्याला आपण म्हणतो धबधब्यासारखाच प्रकार, तर तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर नदी 300 ते 400 मीटर रुंद होऊन तिच्यात श्रीरंगपट्टम येथे पहिले बेट तयार झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि कृष्णराज सागर नावाचा जलाशय या परिसरामध्ये तयार झालेला दिसतो. शिवसमुद्रम येथेही प्रवाहाचे 2 भाग होऊन एक बेट तयार झालेलं आपल्याला दिसतं. पश्चिमेकडे प्रवाहाला गगनचुक्की किंवा पूर्वेकडील प्रवाहाला भारचुक्की असं म्हणतात. येथे कावेरी नदी सुमारे 100 मीटर खोल उडी घेते आणि त्याचा फायदा 1902 पासून विद्युत निर्मितीसाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोलार येथील सोन्याच्या खाणीमध्ये तसेच या बेंगलोर, म्हैसूर, कोलार या शहरांना पाण्याचा पुरवठा हा निरंतर केला जातो. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या नदीच्या बाबतीत आपल्याला सांगता येतो. कर्नाटक जिल्ह्यात कावेरी नदीला अनेक ठिकाणी बांध घालून शेतीला पाणी पुरवलं जातं. सेलम जिल्ह्यात मैतूर येथे कावेरी नदीला 1938 मध्ये एक प्रचंड धरण बांधलेलं असून शिवसमुद्रम नावाचा धबधबा या परिसरात वीज निर्मिती केली जाते आणि कालव्यांद्वारे शेतीला पाणी पुरवठा या परिसरात केला जातो. नंतर एरोडवरून श्रीरंगपट्टम येथे आल्यावर नदीत पुन्हा अनेक बेटे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात संचयन कार्यामुळे, जसे गोदावरी नदीच्या पात्रात झालेले आहे तसे. नंतर एरोडवरून श्रीरंगपट्टम येथे आल्यावर नदीत काही बेट तयार झालेले आहे. तिरुचिरापल्ली हे प्रसिद्ध शहर या नदीच्या काठावर असून येथून कावेरीला संपन्न असा त्रिभुज प्रदेश प्राप्त होतो. त्यानंतर कर्नाटक राज्यात कावेरीला ककब्बे, सुवर्णवती, हेमवती, शिमशा, कर्णावली, कबन्नी या उपनद्या येऊन मिळतात. तर तामिळनाडू राज्यात भवानी, अमरावती, नोयाली या नद्या येऊन मिळतात. बघा, ही प्रमुख 2 राज्यातून वाहते, कर्नाटक आणि तामिळनाडू. त्यामुळे या नदीच्या पासून पुन्हा कावेरी पाणी तंटा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन्ही शासनाची त्याचा पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मजल मारली आणि अखेर निर्णय घेऊन कर्नाटक शासनाची भूमिका जी आहे त्या भूमिकेचा विचार केल्याशिवाय न्यायालयाने निर्णय देऊ नये अशा प्रकारची भूमिका या कर्नाटक शासनाने मांडली. शिवसमुद्रम धबधबा कावेरी नदीच्या काठाचा सर्वात नयनरम्य परिसर आपल्याला पाहायला मिळतो आणि अनेक कालवे काढून या नदीच्या परिसराचा उपयोग शेतीसाठी बघा, ज्या चोल राजांपासून तर आत्तापर्यंत या परिसरामध्ये हे कालवे काढलेले आपल्याला पाहायला मिळतात. ग्रँड ॲनिटेक नावाचा कालवा हा 17व्या शतकामध्ये बांधलेला त्या ठिकाणचा चिकदेव राजाने बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि अजूनही ती धरणं चालू आहे. 3 धरणं आजही त्या परिसरामध्ये चालू आहे. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग या नदीच्या बाबतीत आपल्याला सांगता येतो. तंजावरचा जो प्रदेश आहे, तंजावरचा प्रदेश तर हा दक्षिण भागातील एक बगीचा म्हणून ओळखला जातो. कंधार से तंजौर तक हा तंजौर जो आहे म्हणजे साधारणतः मराठ्यांचा जो जिथपर्यंत म्हणजे इतिहासामध्ये याचा उल्लेख आहे म्हणून सांगतो की इथपर्यंत साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हा एक महत्त्वाचा भाग. त्यानंतर
कावेरी काठच्या परिसरामध्ये महत्त्वाची पिकं घेतली जातात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कावेरीच्या काठाची श्रीरंगपट्टम, श्रीरंगम, कुंभकोणम, तंजावर, तिरुवैयाम, कावेरीपट्टणम ही तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. समृद्ध शेती व उंच नगरे या परिसरामध्ये आहे. तसेच कावेरीच्या उगमाजवळ दरवर्षी मोठे सण उत्सव साजरे केले जातात. तर हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक ऐतिहासिक पुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख, या नदीचा उल्लेख झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत या लेक्चरमध्ये आणि मागच्या लेक्चरमध्ये आपण या पठारावरील उगम पावणाऱ्या महत्त्वाच्या 4ही नद्यांचा अभ्यास केला. त्यामध्ये गोदावरी, कृष्णा, कावेरी आणि महानदी. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, गोदावरी नदीविषयी सविस्तर माहिती लिहा किंवा महानदीविषयी सविस्तर माहिती लिहा. त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि तो प्रश्न या ठिकाणी सविस्तर तुम्हाला लिहायचा आहे. अशाच प्रश्नाचे जे प्रश्न मी चालू लेक्चरमध्ये सांगत आहे तर ते तुम्ही आपले व्यवस्थित नोट डाऊन करायचे आहे आणि त्याचा फोटो काढून आपल्या गुगल क्लासरूमला अटॅच करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच.